आहे। पण लेक्चर सुरू करण्याआधी आपण आजचा गुड थॉट बघूया। तर चला तर मित्रांनो, आजचा गुड थॉट बघूया। आवडतं तेच करू नका, आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा। म्हणजेच आवडतं तेच करू नका याचा अर्थ असा आहे, ज्यावेळेस आपल्याला काय वाटते की आपल्याला जी गोष्ट आवडते ना, आपण तेच करायला लागतो। जसे की मराठी विषय असो जो आवडतो तर मराठी विषयच करायला लागतो, पण गणिताकडे विज्ञानाकडे दुर्लक्ष करायला लागतो। याचं कारण की आपण त्याच्यात आवड निर्माण करून घेत नाही आणि तेच सब्जेक्ट जे आहे काय जे तो आपल्याला पुढे चालू स्पर्धा परीक्षेमध्ये असो किंवा इतरही परीक्षेमध्ये असो ते काय करतात, आपल्याला कामी येतात। किंवा एखादा कामही करताना आपण काय करतो, जे आवडतं ते तर नक्कीच करतो आणि ते आपल्याला जमते सुद्धा, पण जे नाही जमत ते जर जमवायचं असेल तर आपल्याला जे आवडत नाही त्याच्यात सुद्धा आवड निर्माण करावी लागेल। आणि ही आवड निर्माण केल्यानंतर तेव्हा आपल्यामध्ये काय येईल, त्याच्यामधली स्किल किंवा कौशल्य आपल्याला निर्माण होईल आणि आपल्याला तीही गोष्ट आवडायला लागेल। म्हणजेच आवडतं तेच करू नका, तर काय करा, जे आवडत नाही ते करायला लागा, नक्कीच सक्सेसफुल होईल, यश आपल्या हाती आहे। तर याच यशाचा मंत्र घेऊन आपण पुढे चालूया आणि आजचा जो टॉपिक बघणार आहे RBC। आणि ह्या आपल्या चॅनलवर तुम्हाला मराठी भाषेत विज्ञान, तेही सोप्या भाषेत आणि सोप्या लँग्वेजमध्ये म्हणजेच आपल्या मराठी भाषेत तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि या सगळे कन्सेप्ट हे तुम्हाला मराठीमध्ये चांगल्या प्रकारे समजून सांगण्याचा प्रयत्न हा माझा असेल। तर चला तर RBC, रेड ब्लड सेल, पुरेपूर माहिती घेऊया। रेड ब्लड सेल आपल्या शरीरामध्ये रेड ब्लड, WBC, प्लेटलेट अशा 3 प्रकारच्या रक्तभिसरण संस्थांमध्ये पेशी असतात। किती प्रकारच्या? रेड ब्लड सेल, WBC आणि प्लेटलेट अशा 3 प्रकारच्या सेल आपल्या शरीरामध्ये असतात। आणि त्याच्यातले आपण रेड ब्लड बघते, रेड ब्लड सेल त्याचा फुल फॉर्म आहे रेड ब्लड सेल। ओके, कसा आहे आकाराने, कसा आहे, कसा आहे आकाराने, कसा आहे, कसा आहे बायकॉन्वेक्स म्हणजेच कशा, तर बायकॉन्वेक्स म्हणजे अशा प्रकारची आकृती जी की दोन्हीकडून काय असते, वक्र असते, दोन्हीकडून वक्र, उलटी, दोन्हीकडून, याला म्हणतात बायकॉन्वेक्स। किती आहे व्यास, किती आहे जाडी, किती जाडी आहे, त्याची जाडी आहे 7 mm, 7 mm, सॉरी, व्यास आहे 7 mm, जाडी आहे 2.5, व्यास आहे 7 mm, जाडी आहे 2.5, ते इतकी आहे त्याचा व्यास आणि आहे जाडी। त्याला केंद्रक नसतो। जसे की एक पेशी असते, त्या पेशीला जो केंद्रक असतो हा केंद्रक मुख्य असतो, पण याला केंद्रक नसतो। जी पेशी असते त्या पेशीच्या मध्ये जी सेलची जी पेशी जर बघतो, प्राणी पेशी बघतो, त्याच्यामध्ये जी न्यूक्लियस असतो, जो केंद्रक असतो, हा RBC मध्ये सापडत नाही। ज्या ही पेशी आपण ज्या करतो आणि या पेशीमध्ये काय नसते, केंद्रक यांना नसतो। ही एक पेशीच आहे, पण या पेशीला काय नाहीये, केंद्रक नाही आहे, हे समजून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर कुठं असतो, बोन मॅरो मध्ये बनते। कुठं असतो, बोन मॅरो म्हणजे आपल्या अस्थिमज्जामध्ये। कुठं, तर आपल्या अस्थिमज्जामध्ये। संख्या पुरुषांमध्ये 51 ते 58 लाख, 51 ते 58 लाख, फिमेल मध्ये 43 ते 52 लाख। म्हणजे कमी कोणामध्ये सापडता, तर फिमेल मध्ये, आणि जास्ती कोणामध्ये सापडता, तर मेल्स मध्ये। ओके, कोणामध्ये, मेल्स मध्ये। ओके, याच्यात अजून एक घटक असतो हेमोग्लोबिन। काय करतो हेमोग्लोबिन, प्रश्न पडला पाहिजे, या प्रश्नाचं उत्तर आहे हेमोग्लोबिन। हेमोग्लोबिन हा एक घटक आहे, कशामधला, रक्तामधला, कशामधला, रक्तामधला। हेमोग्लोबिन हा घटक आहे जो की रक्तामध्ये असतो आणि काय करतो, तर ऑक्सिजनचे वहन करतो। शरीरामध्ये ऑक्सिजनचे वहन करणारा जो घटक कोणी असेल तो आहे हेमोग्लोबिन। हेमोग्लोबिन ऑक्सिजनचे वहन करतो। किती आहे, मेल्स मध्ये 13 ते 18 ग्रॅम 100 ml मध्ये, 11.5 ते 16.5 ग्रॅम 100 ml च्या तुलनेत। तर
हे 100 ml तुलनेत मेलमध्ये किती, फिमेलमध्ये किती, तर मेलमध्ये सर्वात जास्त आहे. जेव्हा आपण रिपोर्ट काढतो, जेव्हा आपण डॉक्टरकडून रिपोर्ट घेतो की आपलं ब्लड चेकअप करतो, त्यावेळेस लिहून असते की RBC किती, WBC किती, प्लेटलेट किती, आणि जर आपले इथपर्यंत असेल 13 ते 18 तर किंवा 51 ते 58 लाख जेव्हा आहे किंवा कमी जास्ती झालं तर मग डॉक्टर म्हणते की आपल्या पेशी कमी झाल्या किंवा वाढल्या. मग पांढऱ्या पेशी आणि लाल पेशी वाढल्या की नाही हे कशावरून कळते? त्याची एक संख्या असते जी की संतुलित असते. 51 ते 58 लाख पुरुषांमध्ये, 43 ते 52 लाख महिलांमध्ये. ज्या रिपोर्ट बघतो त्या रिपोर्टमध्ये आपल्याला दिसायला लागते, आणि जेव्हा ती रिपोर्ट वाचतो तेव्हा आपल्याला समजते की आपल्या पेशा कमी झाल्या किंवा वाढल्या. त्यासाठी आपण रक्त चेकअप करतो, आणि त्यासाठी आपल्या आहारामध्ये असो की इतर प्रत्येक आपल्या दिनचर्यामध्ये असो आपल्याला बदल करावा लागते. त्यावेळेस डॉक्टर आपल्याला सलाईन सुद्धा देतात, काही गोळ्या वगैरे घेऊन किंवा पेशींचे ज्या आपल्याला रक्ताच्या बाटली चढवतात आणि याला पुन्हा संतुलित करतात. तर ही RBC म्हणजे रेड ब्लड सेल जी की शरीरामध्ये असते, आणि हे जेव्हा आपल्याला समजेल तर नक्कीच आपला रिपोर्ट आपल्याला वाचता येईल, जो आपण रक्त चेकअप करतो त्यावेळेसचा. ओके, इथपर्यंत बघितलं. आता बघूया की याच्यावर होणारे रोग काय असतात. पहिली गोष्ट तर रक्त लाल का असते याचं कारण एक सांगतो. हेमोग्लोबिन मध्ये ऑक्सिजन मिसळते. एक लक्षात घ्यायला पाहिजे, जेव्हा लोखंडाची रिॲक्शन जेव्हा ऑक्सिजन सोबत होते तर लोखंड लाल भडक म्हणजे तपकिरी याचं बनते. आपल्या शरीरामध्ये रक्त प्रत्येक अवयवापर्यंत ऑक्सिजन सुद्धा वाहून येते, आणि हे ऑक्सिजन रक्तामध्ये मिसळते, आणि हे रक्तामध्ये मिसळल्यानंतर या रक्ताचा रंग जो आहे तो लाल बनतो. त्याचं रिझन आपल्याला समजलं की आपलं रक्त लाल का बनते. तर का बनते याचं उत्तर आहे की ऑक्सिजनचं मिळतो, ऑक्सिजन संपर्क होतो, आणि याच्यामुळे काय होतो आपला जो रंग आहे तो लाल बनतो, लाल भडक बनतो. ठीक आहे, लालम लाल, लाल भडक. ओके, तर लाल भडक बनतो. तर हे का बनतो याचं उत्तर. ओके, पुढचा टॉपिक कडे होणारे रोग. पहिला आहे ॲनेमिया. ॲनेमिया पहिला रोग आहे ॲनेमिया. काय आहे ॲनेमिया? ॲनेमिया हेमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे होतो. कोणाच्या कमतरतेमुळे? तर हेमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे. कोणाच्या? तर हेमोग्लोबिनच्या. काय, कशाची कमी? हेमोग्लोबिन मध्ये कशाची कमी होते? तर आयन्स. कारण की हेमोग्लोबिन मध्ये आयन्स असतील, या आयन्सचीच रिॲक्शन ऑक्सिजन सोबत होती आणि आपला रंग जो लाल होतो. आयन्सची कमी. लोखंड नाही समजत. नाही जर समजाल की लोखंड आहे, लोखंड शरीर नाही नाही नाही, लोखंड नाही, तर आयन्स. आपल्या शरीरामध्ये आयन्सचा घटक आहे. ओके, फॉलिकल ऍसिड्स, व्हिटॅमिन B याची कमतरता. आता याचं प्रमाण फॉलिकल ऍसिडचं सर्वात जास्त कोणामध्ये असते? तर महिलांमध्ये. हेच फॉलिकल ऍसिड असते जी एका गर्भवती महिलांना ज्यावेळेस प्रसूती असते त्यावेळेस याचं प्रमाण वाढते, आणि याचं प्रमाण वाढल्यानंतर तिच्यामध्ये तेवढी सहनशक्ती निर्माण होती. म्हणजे जी आपली आई माता जी असते तिच्यामध्ये गर्भवती असताना हे फॉलिकल ऍसिड काम काय करते तर तिच्यामधली जी क्षमता वाढवते. म्हणजे स्वतः जे काही एक बाळाला जेव्हा ती जन्म देते ते 9 महिने ती आपल्या पोटात पाळते, म्हणजे तिची किती सहनशक्ती असो याचं आपण गणित लावू शकत नाही. म्हणून माता ही माता आहे, आणि नक्कीच तिनं जे आपल्यासाठी केलं ते आपण केव्हाही विसरायचं नाही. कारण की तिनं जे 9 महिने पाळलेले, तिनं जो त्रास सहन केलेला आहे तो खूप त्रास सहन केलेला आहे. आणि याच्यासाठी जो ऍसिड जो होतो तो आहे फॉलिकल ऍसिड. किंवा याची कमतरता होती तर याच्या गोळ्या सुद्धा भेटतात. बऱ्याचशा गोष्टीमध्ये आपण फॉलिकल ऍसिड वाढू शकतो. मग हे वाढवायचं असेल काय करावे लागेल? तर काय करावं लागेल त्याचं उत्तर. आणि सुरुवातीला आपण बघूया की कोणते लक्षणे दिसतात. समजा हा जर रोग जर असेल तर हा रोग जर ओळखायचा असेल की झाला आहे एखाद्याला तर कसं ओळखणार? त्याला ओळखण्यासाठी पहिली गोष्ट त्या व्यक्तीची भूक मंदवते, भूक लागत नाही. मग आपली आई म्हणते सोनू सोनी सोनू सोनी, जे आपण जे नाव पिंटू पिंटी छोटू छोटी जे काही आपली आई नाव घेते आपल्यासाठी. माझ्या बाळाला भूकच लागली नाही, माझं बाळ जेवलंच नाही. काय सांगता येते? बाळाला ॲनेमिया झाला.
किंवा एखादी पती पत्नी, माझं सोनू जेवलंच नाही, माझं सोन्याने जेवणच केलं नाही, किंवा माझी सोनी जेवलीच नाही, होऊ शकते. भूक मंडवू शकते. त्या भूक मंडवणे माझ्या सोनू सोनीची तर होते. तर भूक मंडवणे का होते? तर हा ॲनेमिया. ॲनेमिया, भूक मंडवणे. अशक्तपणा येते, चक्र यायला लागतात, पडतेस की असं होते. अशक्तपणा कोणामुळे? ॲनेमिया. चेहरा फिका पडणे, चेहऱ्यावर तेजच येणं नाही, म्हणून त्यासाठी म्हणते आपली आई की तूप लोणी वगैरे खात जाय, चेहऱ्याला रूप येईल. पण ते तर आपण खात नाही. चला ठीक आहे. पण ॲनेमिया झाला तर तू जो आहे तो बी काय होईल? चेहरा फिका पडेल. सुरकुत्या येणे. सुरकुत्या म्हणजे जसे मठारे मुळांचे जे सुरकुत्या येतात असे लांब असे जातात. ठीक आहे. आपला कसा रफ, पण ते सुरकुत्या येणे, असे लोम काढणे का होते? ॲनेमिया. त्यानंतर उपाय. प्रत्येक जो रोग आहे त्याचा उपाय सुद्धा असतो. तो उपाय कोणता आहे? फेरस, फॉलिकल ऍसिडचे प्रमाण वाढवा शरीरामध्ये. फेरस आणि फॉलिकल ऍसिडचे प्रमाण वाढवा. पालक खा, सफरचंद खा, खजूर खा, किंवा जे मांसाहारी आहेत ते काय खाऊ शकतात? मासे किंवा बोकड्याचे यकृत. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टीने आपण काय करू शकतो? या रोगाला लढू शकतो. पालक मध्ये होमोग्लोबिनचं प्रमाण असते, आणि चष्मा हटवायचा असेल तर याचं प्रमाण आपल्याला वाढवावं लागेल. म्हणून आपली आई त्या सोनू किंवा चिंटू किंवा पिंटू याला मम्मी म्हणते काय म्हणते? की बाळ, पालक खाय, पालकाची भाजी खाय, हिरव्या पालेभाज्या खाय, टमाटे खाय. का खा? तर चष्मा लागून. आणि चष्मा सोडायचा असेल तर ह्या गोष्टी खाव्या लागेल, ना की पिझ्झा बर्गर ह्या गोष्टी. ठीक आहे. वेस्टर्न्स. सिकल सेल्स ॲनिमिया हा बी रोग, हा अनुवांशिक आजार आहे. कसा आहे? अनुवांशिक. आई वडिलांकडून मुलांकडे येणे, की आपल्या पूर्वजाकडून दुसऱ्या पिढीला येणे. हा कोणता रोग झाला? तर सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल्स ॲनिमिया ॲमिनो ऍसिडची जागा बदलल्यामुळे होतो. ॲमिनो ऍसिडची जागा. ॲमिनो ऍसिड काय करतो? तर शरीरामध्ये प्रोटीन तयार करतो, आणि ह्या प्रोटीनमुळे ती सेल बनायला लागते, पेशी बनायला. म्हणजे पेशीची पुढची जडणघडण करायची असेल तर कोण करते? तर ॲमिनो ऍसिड असते. त्यानंतर आरबीसीचा बदलून त्याच्या विळा पडतात. अशा विळा पडतात. ठीक आहे. एका जागी जमातात, विळा पडतात, एकमेकाला हे होतात. जसे की पाणी जसं वाहताना कुठेतरी रोखल्या जाते, तसंच आरबीसीच्या विळा पडतात, आणि जे रक्त जे फ्लो व्हायला आपल्या शरीरामधून ते एकाच जागी ठिकाणी थांबल्या जाते. त्यामुळे गाठी सुद्धा निर्माण होऊ शकतात. तर गाठी निर्माण होऊ शकतात. हे सिकल सेल्स ॲनिमिया. विळा पडतात, आरबीसी. त्यानंतर पुढचा मेगाब्लास्टिक ॲनिमिया. जेनेटिक डिसऑर्डर आहे. हाही पूर्वजाकडून किंवा आईवडिलाकडून पुढच्या पिढीला येणे, हा जेनेटिक रोग आहे, मेगाब्लास्टिक. त्यामुळे आरबीसीची जी काय कार्यक्षमतेवर काय होतो? परिणाम होतो. तर अशा प्रकारच्या गोष्टी आज आपण जे बघितले, आरबीसी, रेड ब्लड सेल होणारे रोग. ठीक आहे. त्यानंतर या प्रत्येक गोष्टीची आपण माहिती घेतलेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.